तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करणार आहे. मोनो ॲटॉमिक ideal gas initially at temperature T1 is enclosed in a cylinder fitted with frictionless piston. The gas is allowed to expand adiabatically to a temperature T2. By releasing the piston suddenly, if L1 and L2 are the length of gas column before and after expansion respectively, then T1 upon T2 is given by. तर एक मोनोऑटोमिक गॅस दिलेला आहे, त्याचं इनिशियल टेम्परेचर T1 इतकं दिलेलं आहे आणि तो एका सिलेंडरमध्ये आपल्याला फिक्स करायचा आहे. त्या गॅसला फ्रीली आपल्याला एक्सपांड करायचं आहे ॲडियाबॅटिकली आणि त्याचं टेम्परेचर T2 पर्यंत आपल्याला वाढवायचं आहे. आणि नंतर आपल्याला तो पिस्टन सडनली रिलीज करायचा आहे आणि लेंथ जी दिलेली आहे त्या गॅस कॉलमचं, तर पहिल्या ह्याच्यात L1 दिलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात L2 दिलेलं आहे, म्हणजे एक्सपान्शन होण्याच्या आधी आणि एक्सपान्शन झाल्यानंतर. तर आपल्याला फाईंड करायचं T1 अपॉन T2 काय असेल. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. त्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 ब्रॅकेट रेस टू 2 अपॉन 3, बी ऑप्शन L2 डिवायडेड बाय L1 ब्रॅकेट रेस टू 2 अपॉन 3, सी ऑप्शन इन ब्रॅकेट L2 डिवायडेड बाय L1, डी ऑप्शन इन ब्रॅकेट L1 अपॉन L2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला मोनोॲटॉमिक आयडियल गॅस दिलेला आहे. इनिशियली त्याचं टेम्परेचर T1 इतकं आहे आणि तो एका सिलेंडरमध्ये आपण फिक्स केलेला आहे. पिस्टन फ्रिक्शनलेस आहे आणि त्या गॅसला आपल्याला एक्सपांड करायचं आहे ॲडियाबॅटिकली. ओके, कुठपर्यंत टेम्परेचर T2 इतकं आणि सडनली तो पिस्टन जो आहे तो रिलीज करायचा आहे. L1 आणि L2 आपल्याला लेंथ दिलेले त्या गॅस कॉलमचे एक्सपान्शन करण्याआधी आणि एक्सपान्शन केल्यानंतर. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, T1 आणि T2 या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस जर घेतलं तर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी आपला जो PV⁻γ जो असतो तो काय असतो तर कॉन्स्टंट असतो. तर या ठिकाणी आपल्याला प्रेशरचं रिलेशन दिलेलं नाही, मग आपल्याला कोणाचं रिलेशन दिलेलं आहे तर आपल्याला या केसमध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन दिलेलं आहे. मग आपण एक काम करू, बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल, सिंगल मोलसाठी घेऊन टाकू PV इज इक्वल टू RT. मग आपण एक काम करू, प्रेशर फाइंड करून घेऊ. तर मग प्रेशर इज इक्वल टू काय भेटेल तर आपल्याला RT डिवायडेड बाय V. मग ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार. मग आता प्रेशरच्या जागी लिहितोय मी RT डिवायडेड बाय V आणि इंटू V⁻γ. हा काय आपला कॉन्स्टंट आहे. ओके, V⁻⁴ असेल तर वरती जाताना काय मायनस, अर्थ कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा अर्थ T V⁻γ-1 ही टर्म काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. मग आपण याच्यासाठी इक्वेशन अरेंज करणार आहे. मग टेम्परेचर T1 झालं आणि व्हॉल्यूम V1 झालं, त्याचा रेस टू γ-1. सिमिलरली इथं टेम्परेचर T2 झालं, व्हॉल्यूम V2 झालं, त्याचा रेस टू γ-1. आता आपला जो गॅस दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे, मोनोॲटॉमिक गॅस दिलेला आहे. आणि मोनोॲटॉमिक गॅस जर घेतला तर फॉर मोनोॲटॉमिक गॅस हा जो गॅमा असतो तो किती असतो तर 5/3 इतका असतो. म्हणजे गॅमाची व्हॅल्यू भेटली. फक्त आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूमचं रिलेशन या ठिकाणी फाइंड करायचं. T1 आणि T2 पण आपल्याला फाइंड करायचं. आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते आहे तुमचं T1 डिवायडेड बाय T2. ही टर्म आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड करायचं, T1 डिवायडेड बाय T2. मग काम करा, T2 जो आहे इकडं मल्टिप्लाय इकडे काय करून घ्या तर डिवाइड करून टाका. मग आपल्याला काय भेटतं तर T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू या ठिकाणी काय रिमेनिंग राहिलं V2 डिवायडेड बाय V1. दोघांची पॉवर γ-1 आहे, मग ब्रॅकेट रेस टू γ-1 या ठिकाणी राईट करतो. मग आपल्याला T1 डिवायडेड बाय T2 फाइंड करायचं, तुम्ही तसंच लिहिणार. V2 जो दिलेला आहे, V2चा फॉर्म्युला काय असणार तर V2चा फॉर्म्युला असेल एरिया इंटू लेंथ असेल. मग एरिया एकच सिलेंडर आहे म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बदलणार नाही आणि लेंथ जी असणार ती किती असेल L2. इथं एरिया A आणि लेंथ जी असणार ती काय असणार L1. गॅमाची जी व्हॅल्यू आहे, गॅमाची व्हॅल्यू किती दिली तर 5/3, त्यातून मायनस करायचं किती तर 1 करायचा. एरिया आणि एरिया काय झाला कॅन्सल. मग T1 अपॉन T2 जर घेतला तर तो असेल L2 डिवायडेड बाय L1 आणि याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 5 - 3 डिवायडेड बाय 2, 5 डिवायडेड बाय 3, 5 - 3 किती होणार 2. मग आपला L2 डिवायडेड बाय L1 रेस टू किती येणार तर 2 डिवायडेड बाय 3. या कोणाची व्हॅल्यू झाली तर T1 डिवायडेड बाय T2. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे फायनल आन्सर आहे ते ऑप्शन बी असेल. आणि ऑप्शन बी म्हणजेच काय L2 डिवायडेड बाय L1 आणि त्याचा रेस टू 2/3.
हे त्याचं फायनल आन्सर असेल.